पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे। थोड्याच वेळात 45,000 क्युसेकनं पाणी सोडलं जाणार। सतर्कतेसाठी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे एकतानगरमधून आता आपल्या सोबत आहे। प्रदीप, एकतानगरमध्ये काय स्थिती आता दिसते? सर्व आपल्याला माहिती आहे की 11 वाजता 35,000 क्युसेकनं पाणी सोडल्यानंतर पाणी जे आहे ते एकतानगरमध्ये शिरायला सुरुवात झालेली होती। काही वेळापूर्वी पाण्याची उंची जी आहे ती रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती होती, मात्र सध्या नदीपात्रामधून जे रस्त्यावरती पाणी येतं त्याचा आता जोर काहीसा कमी झालेला आहे, त्यामुळे पाणी हळूहळू ओसरायला सुरुवात झाली। मात्र समोरच्या बाजूला आपण पाहतोय की लष्कराचे जवान जे आहे ते बोटीच्या साह्यानं या संपूर्ण एकतानगर परिसरामध्ये गस्त घालताना पाहायला मिळत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं दिलासादायक बाब म्हणजे जे धोकादायक खरं तर पहिल्या मजल्यावरची नागरिक होते त्यांना सुरक्षित ठिकाणी निवारा केंद्रामध्ये हलवण्यात आलेलं आहे। काही जण आपल्या नातेवाईकांच्या घरी गेलेले आहेत, त्यामुळे पाण्याची उंची जरी वाढलेली असली तरी सुद्धा नागरिकांचा धोका जो आहे तो कमी झालेला आहे। मात्र खबरदारीचा उपाय म्हणून कुणाला मदत लागली तर सध्या आपण पाहतोय की लष्कराच्या जवानांच्या साह्यानं बोटीच्या साह्यानं मदत रेस्क्यू ऑपरेशन जे आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये राबवलं जात आहे। 5 वाजता 45,000 क्युसेक वेगानं पाणी जे आहे ते मुठा नदीपात्रामध्ये सोडण्यात येणार आहे, त्यामुळे पाणी काहीसं या संपूर्ण परिसरामध्ये वाढू शकतं। त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान असतील, त्याचबरोबर महानगरपालिका पाटबंधारे विभागाचे कर्मचारी जे आहेत संपूर्ण परिसरामध्ये तैनात आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी नागरिकांना सूचना ज्या आहेत ते देण्यात येत आहेत। सकल भागामध्ये हे पाणी साचलेलं आहे, मात्र आपण पाहतोय की पलीकडच्या बाजूला पाणी जे आहे ते रस्त्यावरती पाहायला मिळत नाही। मात्र दिलासादायक बाब म्हणजे मुळात या पात्रामधून येणारं पाणी जे आहे ते आता काहीसं कमी झालेलं आहे, त्यामुळे रस्त्यावरचं खरं तर पाणी आता हळूहळू उसरायला सुरुवात झाली आहे। मात्र 45,000 क्युसेक वेगानं जर पाणी सोडलं तर 1 तासानंतर इथली पाण्याची उंची जी आहे ती वाढू शकते। त्यामुळे नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या पाटबंधारे विभाग त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत। सकाळपासून राज्याचं संपूर्ण प्रशासन जे आहे ते पुण्यातल्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। मात्र सध्या तरी आपण पाहतोय हळूहळू पाणी जरी ओसरायला सुरुवात झालेली असली तरी सुद्धा 45,000 क्युसेक वेगानं पाणी जे आहे ते थोड्या वेळानंतर मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येईल, त्यामुळे काहीसं पाणी जे आहे एकतानगरमध्ये पुन्हा एकदा शिरण्याचा धोका जो आहे तो संभवू शकतो। बरोबर प्रदीप, धन्यवाद या माहितीबद्दल। धरण आता मला वाटतं उद्या 100% भरेल, तर त्यासाठी पाण्याचं नियोजन मग पुढे जर 100हून जास्त झालं तर पुढे पाणी कसं सोडणार आहे त्याचं काही प्लॅनिंग। ह्या सरकारचा प्रॉब्लेम काय आहे, दे लिव्ह द मोमेंट, म्हणजे त्या क्षणासाठीच जगतात ते, पुढे काय होईल याचा विचारच करत नाही। आणि जेव्हा माहिती होतं तुम्हाला की रेड अलर्ट यावर, मग मागच्या वेळेस शिकलो ना आपण 10 दिवसापूर्वी किती लोकांचं नुकसान झालं, मग याचं पुढचं 1 महिनाभर 2 महिन्याचं संपूर्ण प्लॅनिंग का नाही हे सरकार करत आहे।